ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. स्थितप्रज्ञ लक्षण भाग तिसरा. ओवी आहेत 297 ते 302 आणि गीतेचे श्लोक आहेत 57 व 58. मागच्या 2 श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञाची 2 लक्षणं सांगितली होती. त्यात अनासक्ती व समबुद्धी या 2 लक्षणांचे स्पष्टीकरण त्यांनी येथे सुधारण केलेले आहे. श्लोक 57. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम न अभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. श्लोक 58. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूने आखडून घेतो, त्याप्रमाणे तो जेव्हा आपली इंद्रिये विषयांपासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो, ऐसा अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्त कवणे वेळी. ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूतमात्राविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे जो ओखटोनी नागवे विषादासी. काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही. ऐसा हरिखशोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. याप्रमाणे जो हर्षशोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना जाण. का कूर्मजी या परी उवळीला अवयव पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण. किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपले आपण आवरून घेते, तैसे इंद्रिय आपैते होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. अर्जुनाने विचारल्यावरून भगवान श्रीकृष्ण त्याला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगत आहेत. मागच्या 2 श्लोकात त्यांनी 2 लक्षणं सांगितली. इथे 57व्या श्लोकात पुन्हा मागच्याच 2 लक्षणांची पुनरावृत्ती झालेली आहे. सर्व गोष्टीत स्थितप्रज्ञ अनासक्त असतो व यदृच्छा प्राप्त जे जे प्रसंग येतात त्यामुळे तो सुखी किंवा दुःखी होत नाही. त्याचा इंद्रिय निग्रह कसा असतो ते स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी कासवाचे उदाहरण दिले आहे. कासव जसे आपले अवयव आखडून घेते त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ आपली इंद्रिये विषयांपासून आवरून धरतो. तो इंद्रियांना विषयात रंगू देत नाही, त्यांच्या हातचे बाहुले बनत नाही, इंद्रियांना मोकाट सोडत नाही. निरलसपणे कर्तव्य कर्म करत असता विशेषतः क्षत्रियाला तर देहाला कष्ट पडले, जीवित धोक्यात आले तरी ते करावे लागतात. त्यासाठी सुष्टांविषयी प्रेम हवे, तसेच दुष्टांना शासन करायचे ते त्यांच्याविषयी वैर न बाळगता. ते उन्मार्गगामी होऊ नयेत, त्यांच्या हातून पापकर्म घडू नयेत म्हणून त्यांना मातेच्या ममतेने शासन करायचं असतं. ज्ञानदेव 57व्या श्लोकाचा अर्थ समबुद्धीशी सुसंगत असा करतात. स्थितप्रज्ञेच्या समबुद्धीचे वर्णन करताना ज्ञानदेव त्याला चंद्राची उपमा देतात. पौर्णिमेचा चंद्र आपला प्रकाश देताना कोण मनुष्य कसा आहे याचा विचार करत नाही. तो अधम असू दे नाहीतर उत्तम असू दे, दोघांनाही तो सारखाच प्रकाश देतो. स्थितप्रज्ञाची अशी भूतमात्रांच्या विषयी सदयता व समता असते. असा समबुद्धीच्या मुद्द्यावर भर देऊन पुढे ज्ञानदेव व्यासांचे म्हणणे स्पष्ट करतात. स्थिर बुद्धी मनुष्याच्या चित्तात पालट होत नाही.
चांगली गोष्ट प्राप्त झाली म्हणून आनंदी व वाईट गोष्ट प्राप्त झाली म्हणून तो दुःखी होत नाही. असा तो हर्षशोक रहित असून आत्मबोध भरितू असा असतो. आत्मज्ञानाने संपन्न असतो. कासवाप्रमाणे त्याची इंद्रिये स्वाधीन असतात. अशी जो इंद्रिये स्वाधीन करून घेतो तोच आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतो असे श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.